अभ्या काय म्हणले बँकवाले? काय त्यांचे बँकेतनच फोन आहे. हॅलो हॅलो अभिमन्यू सर. हा बोलतोय. सर बँकेतनं बोलतेय. मंगळवार बुधवार पर्यंत तुमचं डिस्बर्समेंट होऊन जाईल. थँक्यू थँक्यू. ओके थँक्यू. हे यार मंगळवार बुधवार पर्यंत मिळेल म्हणते डिस्बर्समेंट. मंगळवार बुधवार तर तुझ्या बापाकडून घेऊ. आप्पा ए तुझा इगो मध्ये नको आणू. तुझं तुझ्या बापाशी नाही पटत. अरे पण हे तू तुझ्यासाठी थोडी करतोय, आपल्या अकॅडमीसाठी करतोय. आपल्या पोरांकडे बघ, त्यांच्यासाठी विचार. हा बोल की. बापू तुम्ही 20 लाख काढलेत. तुला कोणी सांगितलं? मी या बँक मध्ये काम करते बापू. तू ये घरी ये मग बोलू आपण. बापू मी काय तू म्हणते. ये घरी ये मग बोलू. अभि काय झालं का मोटारीचं? हा बशिली. हा हा काय फोन केला होता? आहा हे बोला काय काम होतं? ते पैसे म्हणजे तुमच्या म्हातारपणाची सोय होती बापू. अगं नोकरी आहे की माझी. किती? फक्त 8 महिने. नंतर पेन्शन बी मिळेल. त्यात काही नाही होणार. सगळं काही होते पोरी. आता तुम्ही दोघी आपापल्या घरी गेलात की आम्हाला तिघा म्हाताऱ्यांना किती खर्च येणार आहे असा? तरी तुम्ही फंडातले पैसे काढायलाच नव्हते पाहिजे बापू. अगं मी ते मागच काढले होते, तेव्हा जुळलं असं वाटलं होतं, पण नाही जुळलं. योगायोगाच्या गोष्टी असतात त्या. आणि त्यानंतर मी बँकेतच ठेवले होते. हा कारभार तुम्ही न सांगता केलात ना? आता सांगितलं असतं तर निष्करण वाद नसता झाला वय. बापू तुम्ही ऐकत का नाही? तुला पोरं बाळ झाली ना की मग कळल तुला. आता नाही कळणार. आणि तुझं लग्न ही माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. लय खस्ता खाल्ल्या गो माझ्या नाथात. आता तू नाक नको लावय. हे बरं ऐकू आलं तुला आजे? हा लते लते हे बघ आता चर्चा नको. हे बघ आनंदाचा प्रसंग आहे की नाही. अगं तुमच्या सुखातच आमचं सुख आहे. अगं तुझं लग्न काही स्वप्न आहे नाथाचं. आता वेळ लागला पण होत आहे ना पूर्ण. तू कशाला खुसपट काढी ती? तुला स्वतःला तरी पटतंय का हे? हे पाय तू जाय तुझ्या सासरी, आमचं आम्ही पाहून घेऊ. पैसे तर लागतात ना आजे. लते पैशानं समाधान विकत घेता येत नाही पुढे. आणि तुझं लग्न हे माझ्यासाठी लय समाधानाची गोष्ट आहे. तेवढं माझ्यापासून नको घालवून घेऊ. आता ठरलंय ना सगळं, जुळलंय ना, होऊ दे ना. ते 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 ते. काय 20 लाख?
अरे का दारात पैशात झाड लावले काय मी 4 दिवसात परत करेन मी आप्पा. कुठून? आहे माझं सेव्हिंग तसं 1-1.5 लाख. उरलेले तुम्ही दिले तर. मी तरी कुठून देणार? कशी येणार माझ्याकडे? आप्पा 1 आठवड्याचा प्रश्न. आठवड्याभरात करेन मी मॅनेज सगळं. प्लॉट गेला हातचा तर परत गावणार नाही. माझे दागिने विकले तर? गपाव तुम्ही, त्रिधन आहे तुमचं ते. एक तर ऊस लावेले आत्ताच, मोटर बसवेले, कमी खर्च आहे माणसाच्या मागे. हा बोल रे, आला होता का बाहेर बंद? अरे मग बोलून घेऊन चालू कर ना लवकर. चालू झालं मला सांग. हा ठेव. नाही काहीतरी करायला पाहिजे. वावर विकलं तर? काय? रातची उतरली नाही का अजून? त्या दिवसाबी सुरू केली आहे. अहो आता तो करून बघायचं म्हणतोय ना प्रयत्न, तर बघू दे की झालं स्वप्न पूर्ण तर. हे बघा, मी जमीन अजिबात विकणार नाही सांगून ठेवतो. मोठ्या कष्टानं कमावलेली जमीन आहे ती. आणि बघा, ज्याला आपला नाद पुरा करायचा असं ना, आपापल्या जीवावर करायचा. आणि ते नाही जमलं ना तर भरपूर शिकवेल मी. गपचिप नोकऱ्या करायच्या. हा पण नोकरी करतोच आहे की तो. कुठे म्हणतो सोडतो म्हणून. पण आपण पण थोडी मदत करायला पाहिजे ना. तसंही जमीन आमच्या आजाचीच आहे. ए, आज्याची जमीन किती होती? 2 एकर होती. या रक्ताचं पाणी करून 2 एकराची 45 एकर केली. किती? 45 एकर 2 एकराची. मग ते 2 एकरातली 1 एकर विकून टाकू ना. 1 एकर मध्ये काम होईल आब्याचं. बस लय बोलले. मी जमीन विकणार नाही. मराठीत समजत नसेल तर इंग्रजीत सांगतो. वावर इज आवर पॉवर. जमीन आई आहे आमची. जर का आमच्या आईला इकायच्या गोष्टी कोणी घरात केल्या, याद राखा, गाठ माझ्याशी. लते, लते अगं तुझं मन कळतंय मला. पण जगाची रीत असते ही पोरी. असं नाराज होऊन कसं चालेल सांगत? असं का करताय बापू? मी राहीन ना तुमच्या दोघांबरोबर. अगं लोक काय म्हणतील? त्यांचा काय एवढा विचार करायचा? अगं असं काय करते? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा विचार करावा लागतो. आणि आमच्या सुखाचं काही मोल नाही व्हाय तुझ्यापाशी. बापू अहो असं का बोलता? आहे ना. मग पोरी कशाला एवढा विचार करते? खुश राहा. तू खुश आहे ना या लग्नानं? बापू लग्नासाठी मी होकार दिला म्हणून जोक वाटला का? असं का म्हणते? अहो बापू 34 वेळा नकार आलेल्या मुलीला अजून काही चॉईस असतो का? तसं नाही, पण मला खरं खरं सांग, खुश आहे ना तू? तुम्ही खुश आहात ना बापू? मग मी बी खुश. अगं पोरगा खरंच चांगला आहे. बापू माझं लग्न झाल्यावर तरी तुम्ही या नाही जाल ना गावात शुभ कार्याला? लोक माझ्या लग्नाचं विचारतात म्हणून 5-6 वर्ष झाली तुम्ही कुठेच गेला नाही. आधी पत्र टाकायला जायचा,
किंवा लोकांशी बोलायचा, त्यांची खुशाली विचारायचा. आता फक्त टपाल टाकून येता, कुणाशीच बोलत नाही तुम्ही. जिथं जाल तिथं लोक एकच प्रश्न विचारणार, काय मग तुमच्याला तिथं लग्न ठरलं का? बापू तुम्ही लोकांना टाळता. त्यामुळे नाही ग, माझं काम लय वाढलंय. माहितीये बापू, एक सांगू, माझ्या लग्नाला होकार आला म्हणून तुम्ही खुश आहात, पण हुंडा देऊन मला लग्न नाही करायचं. आता परत तेच का? बापू तुमच्या म्हातारपणाचा आधार आहेत ते पैसे. अगं फांटाच्या पैशाचं काय घेऊन बसली तू? ते महत्वाचं नाहीये, येळ महत्वाची. ती नाही येणार परत. आणि होकार बी. असं नको बोलू बाळा. अगं हा सगळा नशिबाचा खेळ असतो. हे बघ, नशिबात जे असतं ना ते कोणी बी घेऊ नाही शकत. सज्जन रावांचं बी ही मागच्या जन्माचं काहीतरी देणं असतं, ते या जन्मात देतोय. हे बघ, माणसानं नेहमी द्यावं, दिल्यानं माणूस लहान नाही होत. तू नको त्याचा एवढा विचार कर. तू तुझं पार्लर फिरलर काय असेल त्यावर. अगं उद्या बैठकीला पाहुणे येतील, सज्जनराव बी येणार आहेत. मी आपल्याला सांगून येतो उद्याच्या बैठकीचं. आलोच मी. मी ते आभ्याला गप्प बसावं मी, तोंड पण ठेवा जरा. हो, आज काय करताय? पोटचं लेकरू आहे, एवढं म्हणते तर करू दे की त्याला प्रयत्न. आणि चुकला तर चुकू दे ना, डोक्यातलं खूळ तरी जाईल, नाहीतर आयुष्यभर झुरत राहिलो पोरग. 6 महिन्यांनी हीच काय 40 लाख रुपये देतो, पण आता अवघड. 6 महिन्यांनी प्लॉट नाही ना राहणार. विकेने एवढी मदत केली, चांगला रेट भेटतोय. अरे तर मग हा नाही तर दुसरा घे. ही जागा मोक्याची आहे नाही. आणि इथं जर अकॅडमी चालली ना तर तुम्हाला ते नदीकडे वावर घ्यायचं, त्याला मी देतो पैसे. अरे बाबा, पण आता उचलून 20 लाख आणू कुठून? असा चेहरा नको ना रे पाडू पोरा. अहो बघा ना, काही जमतंय का? एवढं स्वप्न आहे त्याचं. तर तुम्ही म्हणले इंजिनियर हो, इंजिनियर झाला की नाही, क्रिकेटीचं नाव सुद्धा नाही काढलं. मग तुम्ही म्हणले नोकरी कर, करतोय की. आयुष्यात कधी काही मागितलं नाही त्याने. आता एक स्वप्न आहे त्याचं, ते पूर्ण करायला मदत नको का करायला आपण? अरे हो, पण आता 20 लाख उचलून देईन कोण? मी देतो पैसे. लते, लते, काय ग, काय केलंस? गव्हाची खीर बापूंना लई आवडती ना. बघू. लते, तुझ्या हातात ना अगदी अन्नपूर्णा आहे बघ. माझ्या खानावळीचं नाव बीएच ठेवणार, अन्नपूर्णा. हो का? नाही बापू, नाही, तुमचे पैसे नाही घेऊ शकत. अरे त्याला काय झालं? मला आता पैसे लागतील ते लतीच्या लग्नात, तोर पडून राहतील. त्यापेक्षा तू वापर ना, तुझं बी काम होईल की. नाही, प्लॉटचं होईल ना माझ्या काहीतरी, बघू, काही टेन्शन नाही. असं काय करतो? माझा विश्वास आहे तुझ्यावरती. तू लय मोठं काहीतरी चांगलं करशील पाहिजे. हे आप्पा, अरे तू सांग नाही आला. अरे 4 दिवसाचा प्रश्न आहे, काय नाही होत 4 दिवसात. नको भाऊ बापू, एकदा आपलं लतीचं लग्न जमता जमत अरे नव्हतं. आता जमलंय की, पण आणि हे पैसे मला लग्नाच्या आदल्या दिवशी पाहिजे. हो वहिनी, अहो तुम्ही तरी सांगा याला. आता मी काय बोलू बापू? खरी माझ्याच घरी यायची ती, का परक्याच्या घरी जाणार? आहे. अजून कुठे वेळ गेली? लग्न झालं नाहीये. तुम्ही काय दिवसा घ्यायला लागले का आता? हिमा, अबे विचार कर अजून. दादा, तू जरा आत जाय बर. वय वय, घेऊन जा त्याला आतमध्ये, घेऊन जा. अभ्या अशी पोरगी मिळायची नाही. अभ्या हिरा एकदम. अभ्या विचार कर. काय हो, त्या डब्बीत काय दिसलं तुम्हाला? प्रांजळ मन.
मग घ्यायची होती ना करून. राखी बांधायची ना मला ती लहानपणी, म्हणजे बहीण झाली ना. ते सगळं जाऊ द्या. तुम्ही की नाही एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात जर कोणी सून म्हणून येणार असेल तर फक्त माझी बहीण. ए, घर लिहून देऊ का विचार त्या प्लॉट मालकाला. नाही ना, रोकड पाहिजे त्याला. आप्पा, अरे मी परकाय का तुम्हाला? हा? अरे पण नको ना भाऊ, तुझ्या पुरीच्या लग्नाचे पैसे येते. नाही, बरोबर बोलतोय बापू. हे बघ पोरा, तू ऐक माझ, तू हे पैसे घे आणि लतीच्या लग्नाच्या आधी मला परत कर, म्हणजे झालं, तुझं बी काम होईल का नाही. हे पाया ब्या, विख्याला सांग व्यवहार नीट कर म्हणा. हा, अभि, अरे आता उद्या बैठक होईल, मग बोलणी होतील, त्यानंतर गुरुजी मुहूर्त काढतील, मग साखरपुडा आणि मग लग्न. अरे 3-4 महिने जातीलच की याच्यात. आत्तावर उसाचे पैसे येतील ना, आणि काहीच नाही झालं तर ते पैसे देऊ लतीच्या लग्नात, काय हो. ठीक आहे, असं असेल तर हरकत नाही. नाही नाही बापू. भाऊजी, आता काय कुठं पळून चाललो का आपण? इथंच तर होत. येस तर. नाही बापू, माझं एवढं हे म्हणजे. बघ, तू आता काय बी बोलू नको. मोठे जे सांगतायत ना ते ऐकायचं. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही. काय दरवाजा उघड. अरे दरवाजा उघड. अगो बाई, दार बाहेरून लावलं का काय? चुकून लागलं असेल. आज कसं चुकून लागलं? थांब पाहते. नाही नाही, मी बघते ना. चल. कुठं? कुठं म्हणजे? पैसे देतो ना आत्ता. हा मग. अरे शुभस्य शीघ्रम. चल 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 चल. बापू, काय चाललंय? तुमची नाही, माझीच बहीण येणार आहे घरी. जेवण आहे का? तेवढंच करा तुम्ही. गिळा आणि डोसा. येतंय काय दुसरं? कुठं निघालीस? बघते बापू खरंच पैसे देत आहेत, नुसतीच पुंगी. ए ए अगं जेवायला तर दे. बापू तुमचे उपकार विसरणार नाही मी. राहू दे राहू दे. नाही, आणि मी लवकरात लवकर परत करेन. अरे माहितीये मला पोरा. अभि, लग्नाच्या आधी ना माझ्या लतीला अकॅडमी मध्ये घेऊन जाऊन चवळीच्या शेंगेसारखी कर. काय म्हणले का ते? म्हणलं आपल्या लतीला चवळीच्या शेंगेसारखी कर. म्हणजे ते सेक्सी का फेक्सी काय म्हणते ते? रामकृष्ण हरी. चवळीच्या शेंगेत काय ग सेक्सी? नाजूक मुली सेक्सी दिसतात. मला नाही व्हायचं चवळीच्या शेंगेवानी. उगा व्यायाम करून पैलवान नाही व्हायचं मला. फिटनेस साठी असतो व्यायाम. मन आनंदी असलं ना की फिटनेस येतो आपाप. हा, आणि मन आनंदी कशानं होते तुझं? गोडधोड खाऊन. गोड आवडता मला. काय करू? लते, अभि, आता ठरलं ना लतीचं लग्न. अरे मग बोला ना एकमेकांशी नीट आता तरी. नाही तर काय, माणसानं कसं खावं प्यावं एकदम आनंदात राहावं, नाही का? मला पण आवडत नाही चुकड्या पोरी, पाप्याचं पितर नुसत्या. फूक मारले तर उडूनच जातील. हे अभ्या, तू तुझ्या अकॅडमीत पैसे किती घेणार? जास्त नाही ठेवणार की. आपल्या गावातल्या पोरांसाठी 5,000. 5,000? ते बी लोखंड उचलायचं? चरबी जळती लोखंड उचलून. चरबी काही रोग नाहीये घालवायला. आपण रोगाचं कारण आहे ना. देवानच दिली. हा, हे बरं आहे, खायचं स्वतः आणि ढकलायचं देवावर. जन्मापासून तशी आहे मी. उगा खाऊन नाही झाले. आईच्या पोटात होते ना, ते वजन पेलवत नव्हतं तिला. पार वाकली होती माझी आई. आता तुम्हीच सांगा, आईच्या पोटात व्यायाम करायला पाहिजे होता की काय? व्यायाम न करण्याची 10 कारणं. पुस्तक लिही तू, पुस्तक. हे ते तुझा बर काव्याच्या अकॅडमीत येड लागलाय की काय मला? म्हणजे व्यायाम करणारी माणसं येडी आणि तू एकटी शानी. नाही तर काय, घाम काढायचे धंदे नुसते. आप्पा, नुसता घाम नाही हा, गॅसेस बी निघतात जिम मध्ये. एवढंच करा. टिंगल करण्यापेक्षा फिटनेस कडे लक्ष दिलं असतं ना, कधीच जमलं असतं लग्न. माझ्या लग्नाचं तुला काय रे? हा, तुझं तू बघ. आम्ही बघतोच आहे ना. 4 पावलं चाललं बसायचं, 4 पावलं चाललं बसायचं. हाजीबाई, ए, लागतो मला दम. माझं मी बघून घेईन, तुझं तू बघ. हा बघतोच आहे. उगा कोणाच्या घरचं नाही खात मी. हा, तू नकोच खाऊ कोणाच्या घरचं.
मी तर म्हणतो तुझ्याही घरचं खाऊ नको, लंघन कर लंघन. 2 खाण्याच्या मध्ये करतेस ना मी लंघन. म्हणून आली रडायची पाळी. ए मी नाही रडत. हा बरोबर आहे म्हणा, तू कायला रडशील? रडत बिचारे बापून मामी. तू खाऊन पिऊन खुश, गिरणी चालू आहे तुझी. 34 वेळा केला ना कार्यक्रम. आला ना मला नकार 34 वेळा, पण मला पसंत करा म्हणून कुणाच्या दारात भीक मागायला नाही गेले.